परीक्षेच्या आधीचे जे 10-12 दिवस असतात, तो आपल्या ह्या परीक्षेच्या फेजमधला म्हणजे अभ्यासाच्या पूर्ण फेजमधला सगळ्यात डिफिकल्ट टाईम असतो. या काळामध्ये भीती खूप वाटत असते, लो कॉन्फिडन्स फील होतो. छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या चर्चा त्या आपल्याला हर्ट करतात. ठीक आहे. एखाद्याचं निगेटिव्ह बोलणं, एखाद्याचा अभ्यास म्हणजे जास्त करणं किंवा परीक्षांविषयी जास्त बोलणं, त्या गोष्टी हर्ट करतात आणि भीती क्रिएट करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून तुम्हाला स्टेबल राहायचंय सर. कारण ह्या सगळ्या गोष्टी घडणं या परीक्षेचा पार्ट आहे. आणि ते स्टेबल कसं राहायचं, का राहायचंय, त्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहे. महेंद्रसिंग धोनीला एक पत्रकार परिषदेमध्ये एक क्वेशन विचारला गेला होता, की एवढे सगळे तू वर्ल्ड कप जिंकलाय, एवढ्या मोठ्या-मोठ्या ट्रॉफी तू जिंकलाय. मग ह्या सर्व प्रेशरमध्ये म्हणजे ज्या फायनल मॅचेस होत्या, एवढा प्रचंड प्रेशर पूर्ण देशाचा, पूर्ण सगळ्या गोष्टींचा प्रेशर तू कसा हँडल केला? तर त्यानं एका वाक्यात उत्तर दिलं होतं, की "डोंट थिंक अबाउट द रिझल्ट." तर तुम्ही रिझल्टचा विचार करू नका. रिझल्ट काय येईल किंवा काय होईल? त्या गोष्टी तुमच्यावर काय करतात माहिती आहे का? प्रेशर क्रिएट करतात का? मला मार्क्स पडतील का? माझा स्कोर येईल का? मेरिट खूप वाढतंय. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात ह्या तुमच्यावर प्रेशर क्रिएट करतात आणि तुम्हाला अजून निगेटिव्हमध्ये घेऊन जातात. पण ह्या गोष्टी तुमच्या हातात नाही. ठीक आहे. म्हणजे थिंक अबाउट द कंट्रोलेबल. तुमच्या कंट्रोलमध्ये कोणत्या गोष्टी त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जे सीरियस मुलं आहे त्यांच्यासाठी आणि त्याविषयीच मी आज बोलणार आहे. प्रॅक्टिकल गोष्टी सांगेल. मला माहिती आहे ही फीज खूप डिफिकल्ट असते. खूप सारे मेसेज मी जेव्हा व्ही-आय-एम-पी टॉपिक्सचा व्हिडिओ टाकला होता किंवा मग जो व्हिडिओ मी टाकला होता का 30 दिवसांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तुम्ही प्लॅन कसा कराल त्या 1 तासाचा. कारण त्या 1 तासामध्ये तुमचं पूर्ण फ्युचर डिसाईड होणार आहे, तुम्ही पास होणार आहे का नाही. आणि त्या 1 तासामध्ये तुमचा माइंडसेट कसा राहणार आहे, हे तुमचा 10-12 दिवस तुम्ही कसे असतात, किती स्टेबल असतात, तुमचा माइंडसेट कसा ठेवतात, याच्यावर डिपेंड असतं पूर्ण. त्याच गोष्टी मी सांगेल तुम्हाला. महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लास्ट 1 तासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे तुमचं, ठीक आहे? ही महत्त्वाची गोष्ट आहे. लास्ट रिव्हिजन कशा पद्धतीने कराल? कॉन्फिडन्स येत नाही, तो का येत नाही? काय करता येईल त्याच्यासाठी? त्या गोष्टी सांगेल. आणि ही भीती, सेल्फ डाऊट खूप मुलांचे मेसेज आले होते बरं का. तर भीती वाटते, अभ्यास तर झालाय, पण तरी पण भीती वाटते. सेल्फ डाऊट क्रिएट होतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगेल मी बाय वन. ठीक आहे. स्टार्ट करू आता पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही आता काय होतंय माहिती आहे का लास्ट रिव्हिजन. आता ही लास्ट रिव्हिजनची वेळ आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा या काळामध्ये का मी जे केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केले. कारण आत्ता जर तुम्ही गिव्ह अप कराल, की यार माझं झालेलं नाही किंवा मग होईल का नाही या सगळ्या गोष्टी, माझा अभ्यासच यावेळेस कमी झालेला आहे, यावेळेस माझं होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये थॉट येतील. पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जास्त काय म्हणतात, एखाद्या विचाराला आहे ना, विचार कधी शक्तिशाली होतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही त्या विचाराला जोडून त्या विचारांना शक्ती देतात. म्हणजे एखादा विचार आहे त्याला जोडून जो विचार असतो ना, तो विचार ठरवतो, तर तो किती पॉवरफुल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा असा विचार करणं जास्त गरजेचं आहे, की माझा अभ्यास खूप चांगला केलाय मी, जेवढं पॉसिबल होतं, त्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहे. आता शेवटच्या 12 दिवसामध्ये पण रिअलिस्टिक बेसिसवर मी अभ्यास करीन. म्हणजे आता काय होतं माहिती आहे का ह्या काळामध्ये, ज्यावेळेला आपण अभ्यास करत असतो, त्यावेळेला आपल्या आजूबाजूचा आपला मित्र एखादी गोष्ट वाचत असतो, कोणतरी काहीतरी सांगत असतं, कोणतरी ती परीक्षा पास झाली राहतं, ते काहीतरी वेगळं सांगतं. त्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं, प्रेशर क्रिएट होतं आणि आपण आपण व्होलटाईल होऊन जातो त्या. स्टेबल नाही राहतं का, यार हे पण वाचायचंय, हे पण राहिलंय, ते पण राहिलंय. तसं नका करू. तुमचा जर आता प्लॅनिंग जर केलेलं असेल, तर त्या प्लॅनिंगला स्टिक राहा. पण जर नसेल केलेला, तर प्लॅन करून घ्या का पुढच्या 12 दिवसामध्ये मोस्ट प्रायोरिटीचे जे टॉपिक असतील, मोस्ट प्रायोरिटी किंवा व्ही-आय-एम-पी टॉपिक असतील. व्ही-आय-एम-पी टॉपिक आता ते कसे काढायचे मी मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं. व्ही-आय-एम-पी टॉपिकची लिस्ट कशी काढायची त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण दिलेली आहे. खूप इम्पोर्टंट व्हिडिओ होता हा. ज्यांना कळला ज्यांनी युटिलाइज केलं त्याला, ज्यांनी वापर केला त्यांना परीक्षेला प्रचंड फायदा होणार आहे. मोस्ट प्रायोरिटीचे टॉपिक कोणते असतील, त्याचा अभ्यास मी जास्तीत जास्त कसा करेल. म्हणजे एखादा टॉपिक आता तुम्हाला उदाहरण देतो. एखादं पुस्तक आहे, ते 150-200 पेजेसचं आहे आणि त्याच्यातले ते जर वाचून तुमचे 2 ते 3च मार्क्स वाढणार असतील आणि त्याला तुम्हाला 4-5 दिवस लागणार असतील, तर ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे मित्रांनो. मग रॅदर दॅन तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजे, की ज्या तुमचे हे 5 दिवस मी जर दिले, तर तिथं माझे 10 ते 12 मार्क्स वाढू वाढू शकतात. मग ते तुम्हाला ठरवायचंय. ते गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस असेल, करंट अफेअर्स असेल किंवा एखादा वीक एरियाज असेल, तो वाचल्यानंतर मार्क्स वाढू शकता. कारण हे बघा मित्रांनो,
पॉलिटीचे तुमचे जर आत्ताच्या अभ्यासाला जर 11 किंवा 12 क्वेश्चन बरोबर येणार असतील किंवा 13-14 क्वेश्चन बरोबर 12 क्वेश्चन बरोबर येणार असतील, तुम्ही पॉलिटीचं पुस्तक पुन्हा पूर्ण कंप्लीट जरी वाचलं तर ते जास्तीत जास्त किती येतील? 13 बरोबर येतील. एखादा मार्क्स वाढत. त्यानं लय फरक पडणार नाही. पण एखादा टॉपिक असा असेल, एखादी गोष्ट अशी असेल का मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करून 20 क्वेश्चन असतात त्याच्यावर. त्याची प्रॅक्टिस करून जिथे तुमचे 10 बरोबर येतात ते डायरेक्ट 15 बरोबर येऊ शकता. ते जर केलं तर तुम्ही हे करणं जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे काय करा माहिती का? अनरिअलिस्टिक प्लॅन करू नका. म्हणजे जे पॉसिबल आहे त्या गोष्टी करा आणि मोस्ट प्रायोरिटी माझे मार्क्स कसे वाढतील कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या गोष्टी केल्यामुळे त्याच गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला कळलं हे उदाहरणं सांगितले. समझने वाले को इशारा काफी. ज्यांना कळतं ना, जे मॅच्युअर्ड असतात त्यांना हे कळतं. ठीक आहे. अनरिअलिस्टिक प्लॅन करू नका. म्हणजे मी पॉलिटीचं पूर्ण पुस्तक वाचेल, इकॉनॉमीचं मी पूर्ण पुस्तक वाचणार आहे, इकॉनॉमीची मी रिव्हिजन पूर्ण वर करून घेणार आहे किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टी ना रिअलिस्टिक बेसिसवर ठेवा. म्हणजे जर ते झालं नाही ना, मग आपण अजून परत लो मध्ये जातो. मग काय होतं, हे 12 दिवस जे असतील ना, ज्या पद्धतीने तुम्ही डिव्हाईड केलेले असतील ना किंवा शेवटचे 10 दिवस ज्या पद्धतीने डिव्हाईड केलेले असतील ना, ते रिअलिस्टिक बेसिसवर करा, की मी हे वाचणार आहे आजच्या दिवसामध्ये आणि ते पूर्ण करेल मी आणि ते पॉसिबल आहे करणं. ठीक आहे. मला बऱ्याच गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतील. त्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट न होता मला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला माझ्या अभ्यासावर स्टिक राहायचंय. माझ्या प्लॅनवर स्टिक राहायचंय आणि तो प्लॅन रिअलिस्टिक आहे तो पूर्ण करणार आहे. तुम्ही जेव्हा तो प्लॅन पूर्ण करणार ना, आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यामुळे रिअलिस्टिक प्लॅनिंग मोस्ट प्रायोरिटी ज्याने तुमचे मार्क्स वाढू शकतात त्या गोष्टी जास्त करा आता. ज्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारले जातात. व्ही-एम-पी टॉपिकचा व्हिडिओ नक्की बघा. एक दिवस जर तुम्ही ते केलं ना, पुढचे 10 दिवस एवढ्याच गोष्टी जर केल्या ना, तुमचे जिथं मार्क्स 55-57 येणार होते, तिथे 60-65 वर निघून जातात. खूप महत्वाचं आहे हां ते. आता बघा पुढची महत्वाची गोष्ट, हे तुम्हाला सगळं सांगितलं. याच्यामध्ये काही मिस झालं का मी एकदा चेक करून घेतो. ठीक आहे. हां, अजून एक गोष्ट मिस झाली, ती सांगायची राहिली. ती म्हणजे काय, की न्यूज सोर्सेस तुम्ही आता वाचणार नाही कोणतेच. ठीक आहे. न्यूज सोर्सेस तुम्ही कोणतेच वाचणार नाही. नवीन गोष्ट आता वाचायला घ्यायची नाही. जे वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन व्यवस्थित करायची आणि एकदम कॉन्फिडन्समध्ये एकदम शांतपणे करायची. कारण तुमच्या हातात तेवढंच आहे मित्रांनो. तुमच्या हातात तेवढीच गोष्ट आहे का आत्ता शांत राहून मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. 1 तासाचं प्लॅनिंग कसं करायचं ते मी पुढे सांगणार आहे. न्यू सोर्सेस मी ॲड करणार नाही. जर तुमचं करंट अफेअर्स वाचून झालेलं नसेल, करंट अफेअर्स सारखे टॉपिक, तर त्याच्यासाठी फक्त तुम्ही नवीन सोर्स वाचू शकता. पण बाकीच्या सब्जेक्टसाठी नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे. त्यामुळं जे केलंय तेच व्यवस्थित करा. तेच सारखं-सारखं रिवाईज करा. ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगायची राहिली होती. ती. आता पुढे जाऊ आपण. पुढचं बघा. पुढची महत्त्वाची गोष्ट कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स न येण्याचे बरेच कारणं असतात आणि 100% कॉन्फिडन्स कधीच येत नाही या एक्झाममध्ये. ही गोष्ट तुम्ही मान्य करा. 100% कोणीच असं नसतं का तुम्ही बघा पास झालेला. आता मी त्या दिवशी एक रील बघितलं. एक टॉपर आलेला आहे राज्यसेवेचा एक मुलगा आणि त्यानं सांगितलं होतं, की परीक्षाला मी जेव्हा परीक्षा पेपर सोडवत होतो ना प्रिलिमचा, त्यावेळेला माझे हात थरथर करत होते. कॉन्फिडन्स नव्हता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला होता. जाऊन परीक्षा द्यायची. मी केलेल्या मेहनतीवर माझा विश्वास होता आणि तो मुलगा डेप्युटी कलेक्टर झाला. मग कॉन्फिडन्स 100% कोणालाच नसतो. ही परीक्षाच तशी आहे. ही परीक्षा फक्त काय त्या 1 तासाची नाही. तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला कसं स्वतःला मॅनेज करताय, स्वतःला कसं पुश करताय त्या सगळ्या गोष्टींची. मग 100% कॉन्फिडन्स येईलच, तरच मी पास होईल. हे चुकीचं आहे. असा विचार नका करू. याचा जास्त भाव पण करू नका, की माझा कॉन्फिडन्स लो होतोय थोडासा. त्या लो कॉन्फिडन्स सारखं म्हणत राहिला आणि त्याच्याऐवजी तुम्ही काय म्हणा, की मागच्या ज्या चुका झालेल्या आहेत, मागच्या परीक्षेला मी ज्या चुका केल्या त्या चुका मी यावेळेस टाळेल. ठीक आहे. मागच्या वर्षीपेक्षा माझा ह्यावेळेसचा कॉन्फिडन्स चांगला आहे. चांगल्या पद्धतीने स्टेबल आहे आणि अभ्यास पण चांगला झालेला आहे मागच्या तुलनेत. ह्यावेळेस मागच्या याच्यामध्ये थोडेसे कमी मार्क्स आले होते. ह्यावेळेस नक्की मार्क्स वाढतील. ह्या अशा गोष्टी स्वतःशी बोला. याला याला काय म्हटलं जातं माहिती आहे का? सेल्फ टॉक म्हटलं जातं. हा सेल्फ टॉक लय महत्वाचा आहे. तो अशा वेळी असला पाहिजे, की जो तुम्हाला एनर्जाइज करेल. तुमची एनर्जी वाढवेल, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करेल. नाहीतर काय होतं माहिती आहे का? आपण ह्या गोष्टीचा खूप भाऊ करतो बरं का. ह्या विचाराला खूप शक्ती देतो आपण. माझा कॉन्फिडन्स लो होतोय. मग छोटी-छोटी एखादी गोष्ट, छोटी-छोटी गोष्ट घडत असते आपल्या आजूबाजूला. एखादं कोणतरी म्हणतं, "यार गटकाचं मेरिट 280 लागलंय." मग ह्यावेळेस मेरिट खूप हाय जाणार आहे. 65च्या खाली मार्क आले, तुम्ही पासच होणार नाही. हे तुमच्या हातात नाही. हे बघा, जर विचार करा 4 जानेवारीचा किंवा 11 जानेवारीचा पेपर डिफिकल्ट आला, तर मेरिट हाय जाईल का रे? नाही. ते तुमच्या हातात नाहीये. ते कोणाच्याच हातात नाही. हे जे बोलताय यांच्या हातात नाही. हे इलॉजिकल गोष्टी आहे.
याला जास्त महत्व द्यायचं नाही. एखादी अशी चर्चा करतोय, एखादा बोलतोय ना, मनातली मनात एवढंच बोलायचं, बाळा, बाबा हे काही आपल्या हातात नाही. पेपर कसा येईल, काय येईल त्याच्यावर ठरतं मेरिट किती लागणार आहे. माझ्या हातात काय माहिती आहे का? फक्त पॉझिटिव्ह म्हणजे जो पण अभ्यास मी केलाय, तो तिथं जाऊन व्यवस्थित इम्प्लिमेंट करायचा आहे. मला तो पेपर चांगला द्यायचा आहे. माझं 100% माझं बेस्ट कसं देईल मी, 100% बेस्ट कसं देईल याच्यावर फोकस असला पाहिजे. 100% बेस्ट कसं देईल याच्यावर पूर्णपणे फोकस मी देईल. व्हॉटेव्हर तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर असते या काळामध्ये. त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही त्याचा लय बाऊ नका करू. त्यांना जास्त हर्ट नका करून घेऊ. कारण त्या गोष्टी इलॉजिकल आहे पूर्णपणे. स्वतःला त्या काळात एवढं सांगायचं, की हे जे चर्चांना काही लॉजिक नाही. ठीक आहे. ह्या ह्या गोष्टी आहे ना हवेतल्या आहे अशा, म्हणजे याला काही बेस नाही. मेरिट किती लागणार आहे काय? ते सगळं पेपरवर डिपेंड असतं. सगळं. पेपरची डिफिकल्टी लेव्हल. तुम्ही कसं मॅनेज करता त्या काळात स्वतः. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या कॉन्फिडन्स येत नाही बद्दलच्या. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे त्या 1 तासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट जी आहे ना ती ही आहे. आणि त्या गोष्टीचं प्लॅनिंग करण्याची आत्ता ही राईट वेळ आहे, राईट टाईम आहे. म्हणजे तुम्ही रँडमली असं जाऊन डायरेक्ट पेपरला बसू बसू नका बरं का. ते काही तुमच्या मॅच्युरिटीची किंवा हुशारपणाची किंवा पास होणाऱ्याची लक्षणं नाहीये. तुमच्या मनामध्ये ह्या 1 तासाबद्दलचं 100% प्लॅनिंग केलेलं असलं पाहिजे. आणि ते प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? सिंपल असलं पाहिजे. लय कॉम्प्लिकेटेड नाही. एकदम सिंपल असलं पाहिजे. म्हणजे सिंपल म्हणजे कसं? का हे बघा, आता 20 क्वेशन जे विचारले जातात, 20 मार्क्स कशावर असतात? गणित बुद्धिमत्ता. पहिलं प्लॅनिंग काय असलं पाहिजे? तर ही गणित बुद्धिमत्ताला जे 20 मिनिटं मी देणार आहे किंवा 25 मिनिटं देणार आहे. 15 मिनिटात तर शक्यतो सॉल्व्ह नाही होत. 20 मिनिटं कमीत कमी दिले पाहिजे. माझं पर्सनल मत आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो 5-6 वर्षाच्या शिकवण्याच्या किंवा परीक्षा देण्याच्या अनुभवावरून. कमीत कमी 20 मिनिटं मी हे पेपरच्या सुरुवातीला देईल का पेपरच्या शेवटी देईल? याचं मनामध्ये कुठेतरी कॅल्क्युलेशन तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं पाहिजे पूर्णपणे. का हे आधी सोडवायचे का नंतर सोडवायचे? हे तुम्ही टेस्ट सोडवताना किंवा मी पी-वाय-क्यूचं एनालिसिस करता कसं करायचं काय तेच तुम्हाला सांगितलेलं होतं सगळं. याच्यासाठी तुम्हाला आता ट्रायल आणि एरर कसं करायचं ते पण मी सांगेल. त्याच्या आधी हे तुम्ही ठरवा, की गणित बुद्धिमत्ता तुम्ही कधी सोडवणार आहे? आधी सोडवणार आहे की नंतर सोडवणार आहे? कधी-कधी काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? हे जे 80 प्रश्न असतात ना, जे जी-एसचे 80 प्रश्न, जे गणित बुद्धिमत्ता सोडून ऑदर विषयांचे, हे 80 प्रश्न सोडवायला कधी-कधी आहे ना 45 ते 47 मिनिटं लागून जातात बरं का. ठीक आहे. किंवा मग पहिले 50 क्वेशन सोडवायला 35 मिनिटं निघून जातात आणि ते 30 प्रश्न जे पुढचे राहतात त्यातले काही सोपे क्वेशन राहतात आपण लय घाई-घाई सोडवतो का? तर आपलं मॅथ अँड रिझनिंग बाकी असतं. आणि त्याच्यासाठी वेळ काढायचा असतो. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ मुलं जे 4-5 मार्क्सने फेल होतात ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे राहतं, तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित जमलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित न जमणे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तिथं. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की हे 20 क्वेशन तुम्हाला 20 मिनिटं तर कसे काढायचे? ते सुरुवातीला काढायचे की नंतर काढायचे? तुमचा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुमचा स्वतःचा निर्णय आहे. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला माहीत असतं का आपण स्वतः काय आहे? कोणती गोष्ट माझ्यासाठी चांगली, योग्य पेपरच्या दृष्टीने. अनरिअलिस्टिक जायचं नाही. डायरेक्ट सोडत-सोडत गेला आणि मग ते 10 मिनिटं राहिले, मग टेन्शन आलं आणि त्यातले 6-7च गणितं सुटले. 6-7 गणितं जेव्हा सुटतात, त्यावेळेला तुम्ही फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. खूप जास्त. त्याच्यामुळे हे प्लॅन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ॲट लीस्ट 12 ते 14, 15 गणितं, 15 पेक्षा जास्त बरोबर आले, तर तुम्ही पास होण्याचे चान्सेस खूप वाढतात. खूप. म्हणजे पासच होता तुम्ही. त्याच्यामुळं प्लॅन करताना थोडा रिअलिस्टिक आता करा, स्ट्रॅटेजाइज करा त्या 1 तासाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला हे 20-80 चा रेशो सांगितला. इथं 40 मिनिटं दिले पाहिजे, इथं 20 मिनिटं दिले पाहिजे कमीत कमी. काही मुलं 25 मिनिटं पण देतात. मग हे 25 मिनिटं तुम्हाला इकडं 35 देतात. म्हणजे इथं 25 दिले, तर इथं 35. कारण काय राहतं, हे तुम्हाला सुरुवातीला द्यायचे का नंतर द्यायचे तुम्ही तुमचा पर्सनल निर्णय तो कसा ठरवायचा ते पण सांगेल. ठरवलं असेल तर त्याच्यावर स्टिक राहा. जर नसेल ठरवलं तर कसं ठरवा ते पण सांगा. ठीक आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे का मी राउंड कसे करीन म्हणजे जे गोल करतो आपण, जे OMR शीटवर जे गोल करतो, तो गोल करताना काही मुलांचं कसं असतं, पूर्ण पेपर सोडून घेतात आणि नंतर गोल करतात. ती चुकीची स्ट्रॅटेजी मला वाटते बरं का. कारण काय राहतं 1 तासामध्ये तुम्ही 50 मिनिटात पेपर सोडवता आणि शेवटच्या 10 मिनिटात गोल करता. त्याच्यामुळे काय होऊ शकतं सिली मिस्टेकला वाव जास्त असतो. सिली मिस्टेक. सिली मिस्टेकला वाव जास्त असतो. 100 गोल करायचे असतात. एखाद्या क्वेशनमध्ये सुटून गेलेला असतं आणि चुकून त्याच्यावर गोल बरोबरीला चुकून दुसरं गोल जर झालं, तर त्या गोष्टीमुळे काय होतं, त्या गोष्टीमुळे तुमचे सिली मिस्टेकने मार्क जाण्याचे चान्सेस जास्त असतात.
मग याचं पण प्लॅन करा. मी क्वेश्चन सोडवल्यावर लगेच गोल करल, की इतिहासाचे जर 10 प्रश्न आहेत, ते 10 प्रश्न सोडवल्यावर मग ते इतिहासाचे गोल करून घेईल किंवा भूगोलाचे 10 प्रश्न आहे, ते सोडवल्यानंतर त्याचे गोल करून घेईल किंवा 5-5च्या सिक्वेन्सनी कराल. हे तुम्ही तुमचं ठरवा किंवा 1-1च्या यानं कराल. सोडवला लगेच गोल केला, सोडवला लगेच गोल करा. हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. याच्यात सिंपल करायचंय स्वतःला. लई कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. ठीक आहे. मग काय बेस्ट राहील माझ्यासाठी? मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? याच्यासाठी ट्रायल आणि एरर मेथड आहे. ती ट्रायल आणि एरर मेथड कशी असेल माहिती आहे का? ट्रायल अँड एरर. ओके. ही मेथड काय असेल? ह्या 12 प्रश्नपत्रिका आता तुम्हाला सोडवायच्याच आहे बरं का. आता ह्या 12 प्रश्नपत्रिका सोडवायच्याच आहे. त्या कोणत्या आहे? 2018 पासून तर 2024 पर्यंत ज्या पण गट ब आणि गट क चे पेपर झालेले, ते पेपर डाउनलोड करायचे, त्याची झेरॉक्स मारायची. तुम्हाला ते कुठं भेटतील? एक ठिकाणी जर मिळवायचे असतील तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वाध्याय अकॅडमीची लिंक दिली आहे. तिथं सगळे पेपर टाकलेले आहे. तिथून तुम्ही डाउनलोड आणि झेरॉक्स मारू शकता त्याच्यातून. ठीक आहे. एक ठिकाणी तुम्हाला सगळे पेपर भेटतील विथ आन्सर की टाकलेले. हे 12 पेपर जे 12 पेपर झालेले, आता हे टोटल 12 पेपर झालेले. हे 12 पेपर तुम्हाला 11 ते 12 ज्या कालावधीमध्ये आपला पेपर होतो ना, त्या कालावधीमध्ये सोडवायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. 11 ते 12 ह्या कालावधीमध्येच का सोडवायचे? कारण तुमचा माइंडसेट हे जे 8-10 दिवस तुम्ही जे प्रॅक्टिस कराल ना, हे 12 पेपर सोडवायचे. त्याच्यामुळे काय होईल का तुमचा 11 ते 12 तुमच्या माइंडला सवय लागेल प्रश्न सोडवायची. आणि इथं काय होईल कधी-कधी तुम्हाला बघा, ही जी स्ट्रॅटेजी ठरवणार तुम्हाला मी सांगितलं गणित सोडवायला. मग काय 2-4 पेपरला असं होईल की वेळ पुरणार नाही तुम्हाला. मग तुम्ही त्या पुढच्या पेपरला त्याला काय कराल? इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न कराल का ज्या चुका झाल्या सुरुवातीला सॉल्व्ह करताना. यानं लय फायदा होतो हं. ही प्रॅक्टिस तुम्ही करा 100%. काय करायचं? जर सपोज पहिला पेपर सोडवता इथं वेळ कमी पडला एखाद्या गोष्टीला किंवा सिली मिस्टेक झाल्या, तर दुसऱ्या पेपरला मी कशा कमी करेल? तिसऱ्या पेपरला अजून कशा कमी करेल? असं करता-करता 12व्या पेपरपर्यंत मी परफेक्ट कसा असेल, माझा बेस्ट लेव्हलला कसा जाईल? तो विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी. तुम्ही हे करा. आता तुम्ही कुठलेही टेस्ट पेपर सोडू नका. तुम्ही आयोगाचे पेपर सोडवा कारण तुमचा माइंडसेट आयोगासारखा होणं खूप गरजेचं आहे. काही क्वेश्चन तुम्हाला लॉजिकल एलिमिनेशनने सोडवायचे असतात. त्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात हळू-हळू. हे 12 पेपर सोडवल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? तुम्ही जर आता 10 तास अभ्यास करताय सपोज केलाच पाहिजे 10 तास आता. 10 तास अभ्यास करताय, 6 तास तुम्ही पुस्तकं वाचा आणि 4 तासामधला 1 तास हा पेपर सोडवायचा आहे तुम्हाला. 1 तास पेपर सोडवायचा आणि पुढचे 3 तास त्या उरलेल्या पेपरमधले जिथं-जिथं तुमचे क्वेश्चन चुकलेले किंवा जे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जात आहे. ते पेपर सोडवताना कळतं की याच्यावर 18ला क्वेश्चन विचारला, 19ला विचारला, 22ला विचारला, 23ला ते महत्त्वाचे टॉपिक आहे, व्ही-एम-पी टॉपिक आहे ते, ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन येतो. ते टॉपिक तुम्ही काय करा, स्वतः त्याचं एक्सप्लेनेशन काढताय, प्रॅक्टिस करताय त्याची. अभ्यास करताय त्याचा, काही महत्त्वाचे टॉपिक आणि त्याच्यावर जर रिपीट झालेला क्वेश्चन तो चुकायला नाही पाहिजे तुमचा. ठीक आहे. ही झाली 1 तासाची प्लॅनिंग. खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अशा पद्धतीने ट्रायल आणि एरर करून हे सगळं करा, नक्की करा. भीती वाटत असेल पेपर सॉल्व्ह करण्याची, मार्क्स कमी येत असतील तर येऊ द्या. कारण भीतीचा एक रूल लक्षात ठेवा. भीती कमी कधी होते माहिती का? तुम्ही जेव्हा त्या गोष्टीला फेस करता तेव्हा. आता तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना भीती वाटेल आणि तुम्ही जर ते केलं नाही ना, मग तुम्ही जे ॲक्चुअल पेपर राहणार त्याच्यापेक्षा जास्त घाबरलेल्या अवस्थेत तो पेपर द्या. तुम्ही आत्ता फेस करा ना. होऊ द्या. तुम्ही स्वतःला काय सांगा, जे होईल ते होईल. मला द्यायचंय. मला रिॲलिटी ॲक्सेप्ट करायची. हे 12 पेपर जेव्हा तुम्ही सोडवाल ना, तुम्ही शेवटच्या पेपरला तुमच्या बऱ्याच सिली मिस्टेक, बरेच निगेटिव्ह पॉइंट तुमच्या पॉझिटिव्हमध्ये बदललेले. शेवटला काय करायचं मार्क्स लय चेक करत नाही बस किती मार्क्स येतात. जर तुम्ही याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी पण करू शकता. पेपर सॉल्व्ह करून घ्यायचा. डायरेक्ट त्याचं एक्सप्लेनेशन उत्तर बरोबर आलं की नाही मोजायचे पण नाही. किती मार्क्स येतात काय हे बघायचंच नाही. फक्त चुकलंय कुठं आहे, का चुकलं ते बघणं लय गरजेचं आहे. ठीक आहे. ही एक स्ट्रॅटेजी असते. मग ते मार्क्स मोजायचे यार एका पेपरला मला 44 आले आणि त्यावेळेस मेरिट 55 लागलं होतं. त्या माइंडसेटमध्ये जायचं नाही. कितीही बरोबर येऊ. मी एकदा मोजत नाही बसणार. मी चेक करेल बरोबर कोणतं आलंय. चुकलंय तर का चुकलंय? रिव्हिजन कमी पडली महत्त्वाचा टॉपिक आहे का तो? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे. हे सगळं. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सगळ्यात इम्पोर्टंट का सर भीती वाटते, सेल्फ डाऊट क्रिएट होत आहे, होईल का नाही अशा बऱ्याच गोष्टी मनामध्ये. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, भीती वाटणं ह्या परीक्षेचा भाग आहे, पार्ट अँड पार्सल आहे याचा. का? कारण आपण ह्या परीक्षेसाठी आपण सगळं सोडून आपण अभ्यास करत असतो. आपली मजा असेल, आनंद असेल, सगळ्या गोष्टी फॅमिली असतील, सगळ्या ज्या गोष्टीमध्ये आपले मित्र जी मजा करत असतात, त्या गोष्टींचा सगळ्यांचा त्याग केलेला राहतो. आम्ही फक्त त्याच्यासाठीच लढत असतो किंवा खूप जास्त स्वप्न बघितलेले असतात त्याच्याबद्दल. कोणतरी आजूबाजूचं, कोणतरी नातेवाईक, कोणतरी गावातलं, कोणतरी मित्र पास झालेलं असतं.
त्याच्या जीवनामध्ये जे पास झाल्यानंतर झालेला बदल आहे, त्या स्वप्नांमध्ये आपण खूप म्हणजे ते आपल्या मनामध्ये खूप बसलेलं असतं. त्याच्यामुळं त्या परीक्षेला फेस करताना भीती वाटणे हे साहजिक आहे. कोणताही क्रिकेटर विचारा, रोहित शर्माला विचारा, धोनीला तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू जर बघितले ना, तर थोडेसे सुरुवातीला भीती वाटणं, थोडंसं लो फील होणं, ह्या सगळ्या गोष्टी पार्ट एंड पार्सल आहे. तसंच परीक्षेचं आहे. का परीक्षेची भीती वाटणे हे पार्ट टाईम पार्सल त्याचा लय बाहू नका करू. का भीती वाटणे हे सगळ्यांनाच वाटते. कोणत्याही पास झालेले विद्यार्थी असा नाही म्हणणार, का मला शून्य भीती होती आणि मी डायरेक्ट गेलो आणि पास झालो, असं नाही. भीती वाटणं ह्या परीक्षेचा भाग आहे आणि हे सीरियसपणाचे लक्षण आहे. त्याच्यामुळे भीती वाटते तुम्हाला त्याला लई बावू नका करू. तुम्ही सीरियस आहात त्याचं लक्षण आहे ते. ते एक्सेप्ट करा त्याला. भीती वाटते ठीक आहे, परीक्षा आहे वाटणारच असं म्हणा स्वतःला. ठीक आहे त्याच्यासाठी मी तयारी करतो एवढ्या दिवसापासून. प्रत्येकाला वाटते. मी एकटाच त्याच्यासाठी एक्सेप्शन नाही. आणि ठीक आहे ते कॉमन गोष्ट आहे. फक्त मला ह्या काळामध्ये ठाम राहायचंय, स्टेबल राहायचंय. त्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही? त्यासाठी उपाय कोणते-कोणते तुम्ही अर्धा तास वॉक करू शकता हाल्फ हॉवर. हाल्फ हॉवर्स तुम्ही दररोज वॉक करू शकता बरं का. हे लय गरजेचं आहे बरं का. तुम्ही वॉक करू शकता. सकाळी करा, संध्याकाळी करा, कसा पण करा. शांततेने वॉक करू शकता. लय ग्रुपमध्ये वॉक नाही करायचा. मग त्याच्यामध्ये बऱ्याच निगेटिव्ह चर्चा चालू होतात. त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. एकटं जा. कुठेतरी मस्त एखादं ग्राउंड असेल. आजूबाजूला फिरा, अर्धा तास फिरा, शांत बसा. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही काही प्राणायाम करू शकता. काही प्राणायाम आहे, ब्रीथिंग टेक्निक आहे, चंद्रवेदी प्राणायाम वगैरे जे तुम्हाला शांत करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ते तुम्ही करू शकतात. म्हणजे दीर्घ श्वास घेणे वगैरे, वगैरे. ते बघा तुम्हाला आता ज्या गोष्टी पॉसिबल आहेत त्या करा नक्की. त्यानं काय होतं माहिती आहे का? आपलं मन शांत होतं आणि शांत मन तुम्हाला चांगले रिझल्ट देतं. ठीक आहे. काय होईल परीक्षेनंतर काय याचा अजिबात विचार करू नका. कारण ते तुमच्या हातात नाहीये. जे होईल ते मला मान्य आहे. माझ्या हातात काय आहे आत्ता? का पूर्णपणे माझं 100% देणे, बेस्ट माझं जे बेस्ट व्हर्जन आहे, ते बेस्ट व्हर्जन मला आणायचंय. बेस्ट द्यायचंय मला ह्या काळामध्ये आणि पेपरला जाऊन मला शांतपणे तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मी जे प्लॅन केलेले, जे स्ट्रॅटेजी केल्या त्या 1 तासाच्या त्या इम्प्लिमेंट करायच्या त्या हॉनेस्टली. त्या एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आणि त्या तिथं 100% इम्प्लिमेंट होणार आहे. हा विश्वास स्वतःला द्यायचा आणि पेपरला जायचंय. एवढंच तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते 12 पेपर जे तुम्ही सॉल्व्ह करता, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो, तर त्याच्यासाठी आपली एक बॅच आहे. त्याच्यामध्ये ते 12चे 12 पेपर पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे. मी स्वतः शिकवलेलं आहे याच्यामध्ये. एलिमिनेशन टेक्निक, लॉजिकल गोष्टी सगळं सांगितलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक या व्हिडिओमध्ये एक म्हणजे जर स्पीड वाढवून बघितलं तर 20-25 तासात हे संपून जाईल. पूर्ण 12चे 12 पेपर. हे 3 तास तुम्हाला दररोज करायचे ते हे बघू शकता तुम्ही. खूप मार्क्स वाढायला मदत होईल. जे रिपीट होणारे क्वेश्चन एक पण चुकणार नाही. ही 599 ची बॅच आहे. एम-पी-एस-सी हा जर कोड वापरला तुम्ही, तर तुम्हाला ती 499 मध्येच भेटेल. ₹100 ऑफ भेटतील तुमच्यासाठी. हा कोड ठेवलेला आहे एम-पी-एस-सी कुपन कोड वापरा. ठीक आहे. काही डाऊट आला, जर होत नसेल तसं, तर ह्या नंबरवर आपला कॉल करा. कोणता नंबर आहे आपला? 95 95 22 15 84 ह्या नंबरवर कॉल करून काही पण डाऊट असेल, तर तुम्ही विचारू शकता. ओके. त्याच्यामुळे स्टे पॉझिटिव्ह, स्टे काम, बेस्ट द्या तुमचं. बेस्ट युटिलायझेशन करा या टाईमचं. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पूर्ण स्वाध्याय टीमकडून. तर बेस्ट द्या आणि ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला नक्की भेटायला या. नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.